मनामनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा। सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत संघर्ष टोकाला गेलाय। भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याला भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाने टोळक्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याची संतापजनक घटना चिंचवड येथे घडली आहे। या प्रकरणी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यासह 8 जणांविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 26 वर्षीय पीडित महिला ही भाजपमध्ये संघटनात्मक पदावर कार्यरत आहे। 26 ऑक्टोबर रोजी त्यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली। तक्रारीनुसार अनुप मोरे वय 43 राहणार निगडी प्राधिकरण, अनिता तिपाले, एकवीरा खान, प्रवीण यादव, आशिष राऊत, गौरव गोळे, सागर घोरपडे आणि जयेश मोरे अशी आरोपींची नावे आहेत। 26 ऑक्टोबर रोजी दुपारीच्या सुमारास पीडित महिला ओळखीच्या व्यक्तीला भेटण्यासाठी चिंचवड येथे गेल्या असता काही संशयितांनी त्यांना अडवले। आमचा दादा अनुप मोरे येथे असताना तू इथे का आलीस? तुला जिवंत ठेवणार नाही, तुला गाडीखाली घालून संपवू। अनुप मोरेने तुला संपवायचे सांगितले आहे, तुला बदनाम करून जगणे अवघड करू अशा धमक्या त्या टोळक्याने दिल्या असे तक्रारदार महिलेच्या फिर्यादीत नमूद आहे। या धमकीने घाबरलेली पीडित महिला परत बंगल्यात गेल्या असता नंतर काही महिला आणि तरुणांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला। नंतर त्या पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेल्या असता अनिता तिपाले आणि एकवीरा खान यांनी पोलीस ठाण्याच्या परिसरातच त्यांच्याशी वाद घालून मारहाण आणि शिवीगाळ केली असा आरोप करण्यात आला आहे। तक्रार दाखल केल्यानंतर पीडित महिला पोलीस ठाण्याबाहेर पडताच सुमारे 100 जणांच्या गर्दीने पुन्हा तुला ठार करू अशी धमकी दिली। पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील या घटनेचा अधिक तपास करीत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।